तदरक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्जलन. एवढं दमदार ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रातील पोलीस खातं निर्माण झालं. पोलीस म्हणजे जनतेचा मित्र, निदान तसं म्हटलं तरी जातंय. होय, याच पोलीस खात्यात अनेक कर्तबगार आणि जनतेची सेवा करणारे अधिकारी कर्मचारी आहेत. म्हणून आजही सामान्य माणसांना मोकळा श्वास घेता येतो. अशा कर्तव्य कठोर पोलिसांचं जरूर अभिनंदन करूया. पण जे कर्तव्यापासून दूर जाताना दिसतंय त्यांचं करायचं तरी काय? एखाद्या सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांचे काही चुकलं तर ते समजण्यासारखे असू शकते, पण जेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत उलट चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालतात, तेव्हा पत्रकारांना देखील जागल्याची भूमिका घेणे आवश्यक ठरते. अन्यथा हा चौथा स्तंभ केवळ नावालाच उरणार आहे. याचं असं की गेल्या 4 दिवसांपूर्वी पंढरपूर शहरामधील एका कंटेनरचा ट्रक ड्रायव्हरने केलेला पराक्रम संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिला गेला. एवढंच नाही तर चक्क अधिवेशनात देखील 3 आमदारांनी याचा जाब विचारला गेला. पण यातून निष्पन्न झालं काय? ना तो अधिकारी निलंबित, ना वरिष्ठ अधिकाऱ्यानं तंबित. मग चुकलं कोण, ड्रायव्हर की पोलीस अधिकारी? खरं तर ड्रायव्हरने दाखवलेल्या धाडसाबद्दल संपूर्ण स्तरातून त्याचं कौतुक होताना दिसते. या उलट ड्रायव्हरला मारलेल्या कृत्याबद्दल पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचंही दिसून आलं. खरं तर पंढरपूर हे दक्षिण काशी तीर्थक्षेत्र असून प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने येत असतात. पण पंढरपूरमध्ये भाविक जसं प्रवेश करतात, विठ्ठलाच्या दर्शनाआधी पोलिसांचं दर्शन होतं. अर्थात पोलीस प्रशासन असणं तेवढंच गरजेचं असावं. पण सध्या कशासाठी आहेत ते सांगण्याची किंवा बोलण्याची मला गरज नाही, हे तुम्हा आम्हाला चांगलं माहीत आहे. खरं तर पंढरपूरच्या चारी बाजूनं म्हणजे सोलापूर येणारा असेल, 3 रस्ता चौक असेल, सांगोला चौक असेल, वाखरीचं प्रवेशद्वार असेल किंवा मग टेंभुर्णीकडून येणारा मार्ग असेल, या 4ही ठिकाणी पोलीस कर्मचारी आपली कामगिरी चोख बजावताना दिसून येतं. खरं तर तत्कालीन सोलापूर पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी सांगितलं होतं की पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना कुठलाही प्रकारचा त्रास पोलीस बांधवांकडून होऊ नये याची देखील काळजी खबरदारी घेतली गेली होती. मात्र सध्याची परिस्थिती तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असं तर नसेल कशावरून? या सामान्य ट्रक ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार तो नो एंट्री मध्ये गाडी आल्यामुळे 2000 रुपयांची तोडपाणी झाली होती. मात्र पुढे गेल्यानंतर 1000 रुपयांचा ऑनलाईन दंडही मारला गेला. त्यामुळे ड्रायव्हरने नायक सिनेमाची त्या ठिकाणी आठवण करून दिली. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी असेल किंवा अधिकाऱ्यांनी ड्रायव्हरला कशा पद्धतीने मारहाण केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं गेलं. यावर आमदार राजू खरे यांनी देखील विधानसभेत अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत एक वक्तव्य केलं. ते म्हणजे पंढरपूर शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे हे हप्ते घेऊन जड वाहतूक होऊ देतात, वसुलीसाठी रस्त्याच्या कडेला पथके नेमतात. म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनाच निलंबित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार अभिजित पाटील यांनी अधिवेशनात मांडली गेली. यावर तालिका अध्यक्ष समाधान अवताडे हे देखील कारवाईचे आश्वासन दिलं होतं. मूळ मुद्दा, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारलं त्याचं काय? का त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही? मग वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतात का? मग यावर सोलापूर अधीक्षक अतुल कुलकर्णी गप्प का? असा देखील प्रश्न पडतोय. पाहूया येणाऱ्या काळात याबाबत आणखी काय काय घडामोडी घडतं तेही आमच्या माध्यमातून सांगणारच आहोत. कॅमेरामन अक्षय व्यवहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.